बुरानगर या ठिकाणी अंबिका सांस्कृतिक भवनावर हातोडा। राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप। बुरानगर या ठिकाणी अंबिका माता मंदिर भगत कुटुंबियांच्या मालकीचं अंबिका सांस्कृतिक भवन मंगल कार्यालय हे अनधिकृत असल्याचं कारण देत 20 फेब्रुवारीला ग्रामपंचायत आणि महसूल विभागानं आज पोलीस बंदोबस्तामध्ये ही इमारत जमीन उद्ध्वस्त केली आहे। मात्र या कारवाईनंतर मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय देशातून झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। कारवाईच्या दरम्यान ग्रामपंचायत आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। स्थानिक प्रशासनानं या इमारतीला अनधिकृत ठरवत कारवाई केल्याचं सांगितलं जातं। मात्र ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी ही कारवाई राजकीय सुडातून झाल्याचा असा आरोप पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलाय। या घटनेसंदर्भामध्ये माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी अधिक माहिती दिली। अनधिकृत ठरवून आज सकाळी 7 वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज ते अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली आहे। खरं 2 दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे, मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही। कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे। मी या कारवाईचा खरं निषेध करतो, कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही। याच्यामध्ये नोटीसमध्ये जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे। आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तोडून नियम पायदळी तोडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं आम्ही करू, अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे। आणि एखाद्या आमदाराच्या आमचा तर स्पष्ट आरोप आहे, या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरून खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी 7 वाजता हजर होते। एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल। आमचे जे मस्साजोगचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती, त्यांचाही जीव वाचला असता। पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता ही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते। तर या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे। पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती। टाऊन प्लॅनिंगनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सहीकरता माझ्या माहितीप्रमाणे गेले 1-2 वर्ष पडून आहे। कोर्टामध्ये देखील याचिका आहे, त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगूस पण पुढं काय करणार नाही। असे सगळे कोर्ट, न्यायालय, शासकीय नियम धाब्यावरती बसून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे। मी याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाशवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय त्याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभारलं जाईल। नमस्कार, मी ॲडव्होकेट अभिषेक भगत बुरानगर देवीचे पुजारी। आज सकाळी 7 वाजता कुठली पूर्ण कारवाई न देता जवळजवळ 150 ते 200 पोलीस यंत्रणा, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि SDO प्रांत, 2 PI, DYSP असा मोठा 150-200 लोकांचा लावाजमा, त्याच्याच बरोबर 5-6 GCP, त्यानंतर मोठे तोडण्याचे मशिनरी असे सगळे घेऊन आमचं जगदंबा देवी मंदिरासमोर जे असणारं अंबिका सांस्कृतिक भवन आहे, हा इथं जी त्या नावाने जी इमारत आहे, ही इमारत, पात्राचं शेड सगळं नाबूद केलं। जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे। याच्या माग सर्वस्वी शिवाजी भानदास कडले याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी, याने लोकांच्या जमिनी बळकावल्या की अनेक गुन्ह्याच्या विरुद्ध माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत, माझ्या जीविताला धोका आहे, या अनुषंगाने मी तक्रार यापूर्वी पण दिलेलं आहे। या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लावली। काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो, संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात साजरा होतो, पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना 18 तारखेला कालचे आदेश होतो रात्री, तिची आम्हाला कुठली कल्पना नाही। 20 तारखेला डिमोलिश केल्यानंतर 11:15 वाजता सर्कल आणि ग्रामसेवकांना आमच्याकडे घेऊन येतात ती ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी ओळखून आता आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय
की याची खातरजमा करा की कुठलं बांधकाम अनधिकृत आहे, कुठल्या रस्त्यावर आहे नाही आहे का नाही याचा पंचनामा करा, रिसर मग पुढची कारवाई करा. इथं कुठलंही खातरजमा केली नाही. आमचं अनधिकृत आहे का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती कोणी केली नाही. याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केले, त्यात सुद्धा प्रलंबित आहे. त्यात सुद्धा प्रांत म्हणतंय की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये परमिशन, आम्ही रिवाइजचा प्लॅन दाखल केलाय, त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं. म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना, बांधकाम परमिशन कायदेशीर असताना, लेआउट सँक्शन कायदेशीर असताना, आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खासगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना राणावतची केस असेल, या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पेसिफिक गाईडलाईन दिलेलं गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनधिकृत बांधकाम असेल किंवा काही कारवाई करायची असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा. जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या. अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करा. असं सगळं दिलेलं असताना सुद्धा ती पायमल्ली मिळवली. ही 18 तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला 11ला मिळाली डिमोलिश झाल्यानंतर, त्याची सुद्धा पायमल्ली केली. जिथं प्रांताची ऑर्डर आहे ती ऑर्डर मध्ये सुद्धा जे सांगितलेल्या गोष्टी त्या सुद्धा कुठं फॉलो केलेल्या नाही. जाणीवपूर्वक द्वेषाने पेटून तुम्हाला म्हणतो तिथं आम्ही जगदंबा तुझं देवीच्या नावाने कमान केली होती लोखंडी, ती कमान रोडला ती पाडायचा काही संबंध नाही, ती कमान तोडून फोडून टाकली. त्यानंतर आमच्या तिथं असं जनरेटर फोडलं, आमच्या दोन्ही गेटला कुलूप असं गिलीट फोडले, तिथं आमच्या देवीचे काही सामान होतं त्याचे अस्ताव्यस्त नुकसान केलं. देवीचे फोटो, गणपतीचा फोटो, तिथं असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं. म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना सुद्धा केली. आणि हिंदूच्याच जो स्वतःला हिंदुत्ववादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता जो आमदार, तो खके हिंदुत्ववादी नाही, तो कोणाचाच नाही, तो राक्षस आहे. आणि या राक्षसाने आमच्यावर अन्याय केला, आमच्या घरावर हातोडा फिरवला, बुलडोजर फिरवलेला आहे. उद्या आमच्या घरावर चढतील, उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचे नाही. आणि माझी शासनाला आपल्या मार्फत या न्यायदेवतेला आणि प्रशासनाला विनंती, उद्या माझ्या जीविताला काही झालं आणि आमचं जे सगळं नुकसानाला कारणीभूत आहे हा शिवाजी कडिलेच आहे. त्या गुंड्याजवळ जोपर्यंत आहे तर आम्हाला फील येतंय की आम्ही भारतात नाही राहत, आता पाकिस्तानमध्ये राहतो एक भारतीय आणि तिथे एक पुजारी काय पूजा करतो का, असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे. ही परिस्थिती या ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आलेली. आम्ही जगावं का नाही, आम्ही जीवन जगावं का नाही, आम्ही काम करावं का नाही, आम्ही आमचे आजूबाजूचे आम्ही हिंदूचा मंदिर करतो, तो हिंदू सुरक्षित आहे का? कुठलं सुरक्षितता तुम्ही ठेवलेली? तुम्ही इकडे म्हणायचं हिंदू हिंदू बचाव, आणि तर आमचे हिंदूलाच मारायचं. उद्या तुम्ही मंदिरं सुद्धा पाडायला कमी करणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती की या दुष्ट या लोकांना शिवाजी कडिले आमदार हा गुंड याच्या बरोबर यांचे जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यात सामील आहे, सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी ही आपल्या सगळ्यांतर्फे माझी विनंती.